गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी. सात्संगत, धर्म ही संकुचित नाही तर ती एक व्यापक संकल्पना आहे. माणूस धर्मासाठी नाही तर धर्म माणसासाठी आहे. त्यातील मौलिक विचारांना ग्रहण करून स्वतःला मानवतेच्या दृष्टीने वृद्धिंगत करणं, स्वतःचा उद्धार करणं, हळूहळू धर्मांचं ते व्यापक स्वरूप धारण करून विशालतेला प्राप्त होणं म्हणजे धर्माचरण करणं आहे. याचाच अर्थ धर्म. सात्संगत, भले नामारूपाने धर्म अनेक वेशामध्ये आहे. बहुतेक गुरु पीर पैगंबरांच्या नावावरून किंवा त्यांच्या शिकवणीवरून धर्माला विविध नावांच्या साच्यात बंद करण्यात आला आहे. वरून साच्याचा आकार किंवा नाव कोणतेही असले तरी आतील ठेवण अथवा जडणघडण एकाच प्रकारची आहे. ही बाब आपल्याला नजरेआड करून चालणार नाही. मग तो साचा हिंदू धर्माचा असेल, मुसलमान धर्माचा असेल किंवा अन्य कोणत्याही धर्माचा असेल. सात्संगत, वर्तमान परिस्थितीत धर्माच्या केवळ साच्याला महत्त्व दिले जात आहे. त्यामध्ये खोलवर उतरण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. आपसातील मतभेदामुळे धर्माच्या लाटा जोरजोरात एकमेकींवर आदळत आहेत. जसे एखाद्या धरणातील पाण्याच्या प्रवाहाचा जोर प्रमाणापेक्षा जास्त वाढला की त्या धरणाला बसवण्यात आलेले दरवाजे आपोआप उघडले जातात, तसंच आज या धार्मिकतेच्या लाटा तीव्र गतीने उसळत आहेत. आणि याचा परिणाम काय तर एकमेकांबद्दल दुस्वास, धार्मिक विद्वेष, धार्मिक विटंबना, धर्माची कुचंबना याचा जोर प्रमाणापेक्षा अधिक वाढत आहे. सात्संगत, साऱ्या जगासाठी विनाशाचे दरवाजे उघडे होत चालले आहेत. धर्म म्हणजे कोणाची वैयक्तिक मक्तेदारी नाही. धर्म म्हणजे कोणाची वारसा हक्काने चालत आलेली विरासत नाही. धर्म कोणतीही रूढी किंवा परंपरा नाही. कोणत्याही विशिष्ट रंगाच्या झेंड्यांनी धर्माचा उदो उदो होत नाही. मोठमोठ्या मंचावरून एकत्रित जनसमूहाला उद्देशून भाषण करणं आणि त्यांच्या भावना उद्दीपित करणं म्हणजे धर्माचा प्रचार नाही. सात्संगत, बाबाजींच्या मते एकत्र येणं ही केव्हाही चांगलंच आहे, पण त्यापेक्षा महत्वाचा आहे तो त्या एकत्र येण्यामागचा उद्देश. किती हजार लोक एकत्र आले यापेक्षा ते कशासाठी एकत्र आले हे जास्त महत्वाचं आहे. कारण 4 चोर एकत्र येतात ते एखाद्याचं घर फोडण्यासाठी आणि 4 पोलीस एकत्र येतात ते एखाद्याचं घर वाचवण्यासाठी. म्हणजे एकत्र येण्यामागे दोन्हीही उद्देश असू शकतात, जोडणे किंवा तोडणे. सात्संगत, आजच्या बहुतांशी सभांचा मूळ मुद्दा आपले आणि परके हाच असतो. म्हणजेच विशालतेऐवजी संकुचित भावनांना जन्म देऊन इतरांच्या अस्तित्वावर घाला घालणे व आपले अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करणे. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी आपल्या अमृतवाणीद्वारे धर्माची यथार्थ व्याख्या करताना म्हणलं की रिलिजियन मध्ये री म्हणजे पुन्हा आणि लिजियन म्हणजे जोडणी, अर्थात परस्परांपासून दुरावलेल्या मानव हृदयाला जोडून एक करणं. सात्संगत, एका शायरानेही म्हटलं आहे की जो धर्म जोड़ दे मानव को उस धर्म से बढ़कर धर्म नहीं, जो बांट रहा उसे टुकड़ों में उस धर्म को आती शर्म नहीं. सात्संगत, जोपर्यंत परस्परांविषयीचा द्वैत भाव नष्ट होऊन अद्वैताचा भाव मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत कितीही हातपाय मारले तरी एकतेचा मागमूस लागणार नाही. सात्संगत, वैर द्वेषाचे दूषण त्यागून प्रेमाचे आभूषण जोपर्यंत आपण अंगीकारत नाही तोपर्यंत अद्वैताचा भाव जागृत होत नाही. केवळ अद्वैताचे पोकळ नारे देऊन विश्वात अथवा देशात अद्वैताची स्थापना होत नसते. खऱ्या माणुसकीच्या धर्माला जागून त्या अनुरूप आचरण करून एकात्म दृष्टीने पाहणे म्हणजे अद्वैताचा परामर्श आहे. सात्संगत, हे विश्व म्हणजे एक भला मोठा वाडाच आहे आणि त्यामध्ये असणारे वेगवेगळे देश हे त्यातील खोल्यांसारखे आहेत. पण मुळात वाडा मात्र एकच आहे.
या विश्वरूपी वाड्यामध्ये धार्मिक कलह, हेवे देवे, द्वेष, निंदा यापैकी कोणत्याही अवगुणांचा प्रादुर्भाव न करता सामंजस्याने, एकात्मतेने एकत्र राहणे हा प्रत्येक मानवाचा मुख्य धर्म आहे. हाच धर्म भगवान गौतम बुद्धांनी जगासमोर ठेवला. याचाच तर प्रचार करण्यासाठी मुहम्मद पैगंबरांनी मक्का ते मदिना पदयात्रा केली. त्याग आणि विरक्तीचा मूर्तिमंत उदाहरण वर्धमान महावीरांनी या तत्वांना हाताशी धरून जगाला अहिंसेची शिकवण दिली. याच एकात्म दृष्टीने नाथांनी अस्पृश्यांच्या घरी जाऊन अन्न ग्रहण केले आणि वाळवंटात मरणासन्न अवस्थेतील गाढवाला पाणी पाजले. हाच एकात्म भाव नामदेवांनी कुत्र्यामध्ये पाहिला. सात्संगत अशा आत्मिक एकतेची आणि त्या अनुषंगाने स्थापित होणाऱ्या मानव धर्माचीच आज आवश्यकता आहे. संतजनांनो, ईश्वराने मानव निर्माण केला आहे. त्यामुळे माणसाने माणसासाठी जगणं, एकमेकांना प्रेम देणं, मदत करणं हाच खरा धर्म आहे. धर्माधर्मांमधील उपासना पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे आणि तो म्हणजे मानवता. संतजनांनो, धर्म मानवाला कर्तव्याची जाणीव करून देतो, मनुष्य जन्माचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करतो आणि मानवी गुणांची म्हणजेच एकमेकांबद्दल प्रेम, सेवाभाव, करुणा यात वाढ करतो. सात्संगत खरा धर्म तर इतरांसाठी जगण्यात आहे. जेव्हा प्रत्येक माणूस हा दुसऱ्याला आपले मानतो तेव्हा जगात शांतता आणि एकोपा नांदतो. म्हणून सात्संगत खरा धर्म हा मानवता आहे. जिथं जात पात किंवा रंगापेक्षा माणुसकीला महत्त्व दिलं जातं आणि धर्म हा फक्त परंपरेचा भाग नसून मानवी गुणांची जोपासना करणं, सेवा करणं, ईश्वराचे ज्ञान प्राप्त करून या वैश्विक एकतेचा अनुभव घेणं हे आहे, ज्यामुळे सर्व मानव हे एक कुटुंब बनतात. सात्संगत म्हणूनच खरा धर्म हा मानवता आहे. सात्संगत सद्गुरु चरणी एवढीच प्रार्थना आहे की सर्वांनी एकत्र येऊन एक कुटुंब बनून राहावं, जेणेकरून या जगात कोणताही भेदभाव होणार नाही आणि सगळीकडे शांतता व एकोपास नांदेल. सात्संगतजी मोठ्या प्रेमाने बोलूया. धन्य निरंकारजी.